नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. श्वेता व यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर पॉकेट स्टोरी सादर करणार आहे. त्या पॉकेट स्टोरीचं नाव आहे लाईफ मॅनेजमेंटचे नियम. लाईफ मॅनेजमेंटचे नियम म्हटल्यावर मी फक्त नियमच सांगेन की मी स्टोरीसुद्धा सांगणार आहे. तर आता आज आपण त्या स्टोरीमध्येच पाहूयात. चला तर मग पॉकेट स्टोरीला सुरुवात करूयात. सर्व मानसिक रुग्ण हे दवाखान्यातच नसतात, तर ते काही आपल्या जवळपासही फिरत राहतात. एक व्यक्ती रिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालली होती. रिक्षा चालक आपली रिक्षा ही आराम के साथ चालवत होता. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली आणि रिक्षा चालकाने जोराचे ब्रेक लावले आणि रिक्षा चालकाचा अपघात होता होता राहिला. रिक्षा चालक कार चालकावर क्रोधित झाला नाही, उलट त्यालाच सॉरी बोलून तो पुढे सुद्धा निघून गेला. रिक्षामध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता आणि त्याने रिक्षा चालकाला विचारले, तू त्या कार चालकाला काही न बोलता कसे काय जाऊ दिलेस बरे? त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो, अन्यथा आता आपण दवाखान्यात असतो. कळतंय का तुम्हाला? त्यावर रिक्षा चालक म्हणाला, साहेब, इथे ना अनेक लोक गार्बेज ट्रकप्रमाणे असतात, म्हणजेच कचऱ्याच्या ट्रकप्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा डोक्यात घेऊन फिरत असतात. ज्या गोष्टींची खरं तर आपल्या आयुष्यात काहीच गरज नसते, त्या गोष्टींवर सर्वात जास्त मेहनत घेऊन त्याला जोडत राहतात. उदाहरणार्थ क्रोध, घृणा, चिंता, निराशा इत्यादी. अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि असा कचरा हे आपल्या डोक्यातून ते बाहेर फेकण्यासाठी एखादी व्यक्ती शोधत राहतात. यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच त्यांना स्मितहास्य करून त्यांना वाटेला लावतो. कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मी सुद्धा एक कचऱ्याचा ट्रक बनेन आणि स्वतःबरोबरच जवळपास असलेल्या लोकांवरही असा घाणेरडा कचरा फेकत राहीन. मला असे वाटते की आयुष्य खूप सुंदर आहे. यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना मनापासून धन्यवाद म्हणा आणि जे लोक आपल्याशी वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. लाईफ मॅनेजमेंटचे 3च नियम असतात, ते जरूर ऐका. पहिला नियम, शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग आपली जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली त्या ठिकाणी जागा बनवतात. दुसरा नियम, ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी माणूस सुख, दुःखी माणूस दुःख, ज्ञानी माणूस ज्ञान, भ्रमित माणूस भ्रम आणि भयभीत माणूस भय वाटत राहतो. तिसरा नियम, जो स्वतःवरच प्रेम करत नाही, कायम दुःखी आणि आजारी राहणे पसंत करतो, त्याला इतरांचे सुख कसे भावणार? तो इतरांवर निर्व्याज प्रेमही करू शकत नाही. त्यामुळे आहे ते आयुष्य भरभरून जगा. आज जे आहे ते उद्या असेलच असे नाही. त्यामुळे कोणाचा क्रोध द्वेष न करता सगळ्यांना आपलंसं करा. प्रेमाने आणि चांगलं वागून जग जिंकायला शिका, असं जोशी म्हणतात. थँक्यू.